संघर्षाची कहाणी थेट परळीतून अग्निवीर जवानासोबत. वडिलांच्या हलकीचा ताल आणि लेकाचे देशसेवेचे स्वप्न. आणि या संपूर्ण बातमीचा स्पेशल रिपोर्ट नितीन ढाकणे यांच्यासोबत. परळी शहरातील साठेनगर, संघर्ष, कष्ट आणि जिद्दीची ओळख असलेला हा परिसर आज एका अभिमानास्पद क्षणाचा साक्षीदार ठरला आहे. कारण याच साठेनगरमधील संतोष चौरे या तरुणाची भारतीय सैन्यात अग्निवीर जवान म्हणून निवड झाली आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील आयुष्यभर हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत राहिले. 2 वेळच्या अन्नाची भ्रांत असतानाही त्यांनी मुलांच्या स्वप्नांना कधीही मर्यादा पडू दिली नाही. त्या संघर्षातूनच घडला एक जवान, देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणारा संतोष चौरे. कोणत्याही मोठ्या सुविधा नाहीत, आर्थिक पाठबळ नाही, पण होती ती फक्त जिद्द, कठोर परिश्रम आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा. याच बळावर संतोषने अग्निवीर भरती परीक्षेत आणि प्रक्रियेत यश मिळवत भारतीय सैन्यात स्थान मिळवले. मुलाच्या निवडीची बातमी समजताच आयुष्यभर हलगी वाजवणाऱ्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. संघर्षाचे सोने झाले होते. ज्या हाताने हलगी वाजवून संसाराचा गाडा ओढला, त्याच हाताने देशसेवेसाठी सज्ज झालेल्या मुलाला मिठी मारली. संतोषच्या यशामुळे साठेनगर परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली, मिठाई वाटली, चौरे कुटुंबाचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला. साठेनगरमधून प्रथमच एका तरुणाची भारतीय सैन्यात निवड झाल्याने संपूर्ण परिसराचा ऊर अभिमानाने भरून आलाय. संतोष चौरेची ही यशोगाथा केवळ एका कुटुंबाची नाही, तर संघर्षावर मात करून स्वप्न पूर्ण करणाऱ्या प्रत्येक तरुणाची प्रेरणादायी कहाणी आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी पण जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते हे संतोषने सिद्ध करून दाखवलं आहे. आणि या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे स्पेशल. मंडळी नमस्कार, आपण पाहताय अतुल्य महाराष्ट्र न्यूज. प्रत्येक वडिलाला वाटतं की आपल्या मुलानं काहीतरी नाव कमावं, नोकरी करावी, देशाची सेवा करावी. असाच एक तरुण परळीतील आहे, जो म्हणजे अतिशय खडतर परिश्रम करून तो आज अग्निवीर झालेला आहे. वडिलांना हलकीचा व्यवसाय केला, हलकी वाजवली, काही वेळेला मुलानेही वाजवली, काही वेळेला मुलांनी विटीभट्टीवर काम केलं. या सर्व कष्टाचं चीज आज झालेलं आहे. संतोष चौरे हा परळीतील तरुण आज अग्निवीर झालेला आहे. भैया, प्रथमतः तुमचं अभिनंदन, तुम्ही अग्निवीर झालेला आहात. काय नाव आहे आपलं पूर्ण आणि कशाप्रकारे आपण तयारी केली, शिक्षण काय झालं आपलं आणि जॉईनिंग कशी झाली आपली? माझं नाव संतोष विजय चौरे. माझं 12वी पास आहे, BA. आणि मला लहानपणापासून देशसेवेचं म्हणजे आर्मीचं जे मी बघत होतो की ह्या वर्दीची जी समाजामध्ये इज्जत आहे ती आपल्याला मिळवायची, हे माझं लहानपणापासून स्वप्न होतं की आपले करायचं म्हणून. अशा प्रकारे मी काम करत करत तयारी पण करत होतो, ग्राउंडला पण जात होतो, दिवसभर काम करून यायचो आणि रात्री ग्राउंडला पण जात होतो. आणि तसा वेळ भेटेल तसा कामामध्ये पण टाईम काढून मी स्टडी पण करायचो. आणि मी जॉईन पण केली होती साई करिअर अकॅडमी रमेश चव्हाण सरांची. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला अकॅडमीमध्ये असताना. माझी परिस्थिती बघून त्यांनी मला असं कधी परेशान पण नाही केलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी पण सपोर्ट केला, माझ्या घरच्यांनी पण सपोर्ट केला. आणि आज त्या सगळ्यांच्या सपोर्टामुळं आणि आशीर्वादामुळेच ही वर्दी पण माझ्या अंगावर आहे. आणि माझ्या जिद्दीमुळे मी एवढं ट्रेनिंग, मान्यवडी आर्मीची ट्रेनिंग खरंच सोपी नाही आहे. हे करण्यासाठी खरंच लई काळीच लागते आणि सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण मेंटली आणि फिजिकली फिट व्हायचं असेल तर आर्मी हा सगळ्यात भारी हे प्लॅटफॉर्म आहे. ज्यावेळेला तुझं यादीमध्ये नाव आलं, ज्यावेळेला हा निकाल ऐकला, त्यावेळेला तू कुठं होता आणि काय वाटलं? त्या पहिली त्यावेळेस म्हणजे काय आनंद काय होता त्यावेळेस आनंद असं होतं की ज्यावेळेस पहिली लिस्ट आली त्यावेळेस माझं त्यामध्ये नावच नाही आलं. मी खूप दुःखी होत होतो. माझ्या घरचे बोलायचे की आपल्याला आतापर्यंत काहीच असं सहजासहजी काहीच भेटलं नाही, तर तुला हे कसं मिळेल? तुझी मेहनत आहे, तुला सगळ्यांच्या आशीर्वादाने तू होशील, तू नको काळजी करू. आणि मी असंच सरांना विचारण्यासाठी गेलो होतो की सर, मी सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे ग्राउंडमध्ये पण आलो आहे, मेडिकल पण फिट झालो आहे, पेपर पण निघला, तरी पण माझं नाव नाही आलं. म्हणजे काय प्रॉब्लेम असला तर मग मी एरोला जाऊन भेटू का? मग सर बोलले की ठीक आहे, तू बघ काय करतोस, तरी पण थांब. बोलले की तू आजचे दिवस थांब, उद्या बघू आपण. तिथं मी गेलो ग्राउंडवर सरांना भेटण्यासाठी. त्यावेळेस एक जणाचं रिझल्ट आलेला, त्याचं नाव आलं होतं. मग मी बघितलं माझं पण नाव. त्या क्षणी माझं असं अंग म्हणजे असं झालं होतं मला की माझ्या अंगात काही ताकदच नाही. मी असं रडायला आलो होतो की आज खरंच आज घरच्यांचं आणि सगळ्या समाजाचं स्वप्न मी आज पूर्ण केले. आणि सगळ्यांना माझ्याकडून खूप आशा होती की तू होशील म्हणून. सर्वांनी मला सपोर्ट पण केला. मग त्या क्षणी मी सांगितलं की पप्पाला फोन केला, मामाला फोन केला, घरच्यांना सगळ्यांना फोन केला की माझं पण सिलेक्शन झाले म्हणून.
त्यावेळी ती खुशी बघण्यासारखी होती आणि खरंच तेव्हापासून मी स्वतःवर पण खूप प्राऊड असं फील करतोय की मी काहीतरी घरच्यांसाठी केले, आपला जन्म व्यर्थ नाही गेला. खरं म्हणजे आम्ही हे ऐकलं की तू लॉकडाऊनमध्ये हे काम केलं, स्वतः तू काम करून मेहनत करून अभ्यास करायचा, तू फिजिकल ट्रेनिंग करायचा, वडिलांनी खूप मेहनत केली आणि याच्यामध्ये तुझ्या मामाचं हे योगदान आहे की त्या मामाने पण तुला खूप सपोर्ट केलं. काय सांगशील त्याबद्दल? मी लॉकडाऊनमध्ये असं होतं की त्यावेळेस आमचा व्यवसाय बँडचा व्यवसाय आहे, तर त्यावेळी आमचे असे जास्त कामं नाही यायचे आणि मला असं पण मी बघितलं घरच्यांची परिस्थिती, मी एवढं नाही केलं की आपण कशाला करायचं, आपण फक्त अभ्यास करायचा, स्टडी करायची. मी त्या लॉकडाऊनच्या वेळेस मी आणि माझी आजी आम्ही दोघंजण आंबे विकायला जायचो, मी त्याच्यासोबत जायचो. मग आम्ही फिरू एवढ्या उन्हामध्ये आम्ही आंबे विकायचो, मी नारळ पाणी पण विकलं, मी जे भेटेल ते काम केलं. मी म्हणजे घरच्यांना एवढं लोड पहिल्यापासूनच नाही येऊ दिला. मी फक्त एवढंच बघायचं की जे कष्ट पप्पांनी आणि घरच्यांनी सहन केले ते आपण असताना तर नाही करू द्यायचे. खरं म्हणजे अग्निवीर जे आता देशसेवेचे जे काम आहे किंवा जी आता ही तुझी नोकरी आहे किंवा देशाची सेवा आहे, खरं म्हणजे आता जो नवीन तरुण वर्ग आहे त्याला काय आव्हान करशील की कशा प्रकारे त्यांनी पण सहभागी झाला पाहिजे, त्यांनी पण देशाची सेवा केली पाहिजे, काय सांगशील? एवढं सांगेल की इकडं म्हणजे वाई फिरण्यापेक्षा आणि दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. ऑनलाईन फॉर्म तर असे येतातच, त्याच्यामध्ये असं नाही की आपण होताल का नाही, केल्याशिवाय नाही होत, ते करावंच लागते. सगळ्यांनी केलं पाहिजे आणि खचून जायचं नाही. एवढंच आहे की आर्मी भरती द्यायची असेल तर मेंटली फक्त फिट पाहिजे की मी करू शकतो. माझं पण असं झालं की मी माझं 1600चं ग्राउंड होतं आणि 4 दिवस अगोदर सरांसोबत प्रॅक्टिस करताना मी पडलो होतो 1600चा टायमिंग कवर करण्याच्या ह्याच्यामध्ये. तर त्यावेळेस माझा पाय पूर्ण म्हणजे मेन एक्झामच्या आधी थोडंसं म्हणजे ज्यावेळेस माझं मेडिकल होतं ना त्यावेळेसच माझा पाय म्हणजे पडलो होतो, तो पूर्ण सुजलेला पाय माझा. मग त्यावेळेस आईनं पप्पांनी म्हणजे पायाला दुखापत असतानाही तू मी तरी म्हणजे सगळे बोलायचे की नको जाऊ, पायाला जास्तच काहीतरी होईल. मी बोललो आता एवढे दिवस मेहनत केलेली आहे मी, जे होईल ते तिथंच होईल. मग मी सगळ्यांचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद घेऊन गेलो आणि तिथं रात्री 2 वाजता मी असंच पाय घेऊन पळालो. माझं तरी सेकंड याच्यामध्ये मी आलो 1600 मीटरमध्ये. खरं म्हणजे ज्या परिस्थितीतून संतोषने आपलं यश संपादन केलेलं आहे त्या परिस्थितीच्या पाठीमागे एक हात होता, तो म्हणजे वडिलांचा. ज्या वडिलांनी अतिशय कष्ट करून त्याला शिकवलं, या यशापर्यंत त्याला पोहोचवलं. आपल्यासोबत त्याचे वडील आहेत. काका, खरं म्हणजे आज आनंद आहे, आपला मुलगा अग्निवीर झालेला आहे. कशाप्रकारे आपण त्याला पाठबळ दिलं आणि कशाप्रकारे आमचा मुलगा म्हणला की पप्पा मला देशाची सेवा करायची आणि माझी इच्छा आहे की देशाची सेवा करण्याची इच्छा आहे आणि मला अकॅडमीमध्ये जायचं आहे. अकॅडमीमध्ये जाऊन सगळी ट्रेनिंग घ्यायची. मी म्हणायचं ठीक आहे, म्हणायचं जाय म्हणायचं. तर त्यांनी त्यावेळेस आमच्याकडं गरीब परिस्थिती होती आमची. तर माझा बँडचा व्यवसाय आहे, मी बँड वाजवून हलकी वाजवून पैसे जमा करून त्याला देत होतो भरण्यासाठी, फीस भरण्यासाठी. आणि तो रोज अकॅडमीला जात होता, अभ्यास करत होता. वाजवाय आल्याच्या नंतर सुद्धा ते दप्तर सोबतच घेऊन यायचा आणि वाजवून झाल्याच्या नंतर परत हे करायला रनिंग करायला जायचा आणि रात्रभर अभ्यास करायचं. ते खरं म्हणजे तुमचं हे कष्ट आहेत. ज्या बँडद्वारे तुम्ही एखाद्याच्या आनंदामध्ये बँड वाजवला, तोच आवाज तोच आनंद आज तुमच्या घरामध्ये घुमलेला आहे. हो ना. आणि तुमच्या कष्टाचं आज चीज झालेलं आहे. काय सांगाल की कसं की त्याने आता कुटुंबाचं नाव रोशन केलेलं आहे? साधारणतः आपल्या ह्या पूर्ण साठेनगरमधला तो पहिला अग्निवीर आहे. तरी आमचं म्हणणं एवढंच आहे, जसं आमच्या मुलांनी देशसेवेसाठी हे केलेलं आहे, यश केलं, संपादन केलं, तसंच इतरांनी पण प्रत्येक मुलांनी देशसेवेसाठी प्रयत्न करावे. वा, आमचे हेच म्हणणं आहे. खरं म्हणजे हे होते संतोषचे वडील, ज्यांनी आपली पूर्ण परिस्थिती सांगितली, कशाप्रकारे आपण मेहनत केली, आपण हलगी वाजवली. आणि मुलगाही त्यावेळेला मला मदत करायचा होता. तो हलगी वाजवल्यानंतर अभ्यासाला जात होता. अतिशय कष्टानं संतोषने यश संपादन केलेलं आहे. आपल्यासोबत संतोषचे मामा आहेत, ज्यांनी संतोषसोबत खंबीरपणे त्याला साथ दिली. मग काय सांगाल, कशाप्रकारे संतोषनं मेहनत केली? आज त्याने अग्निवीर म्हणून आज तो देशाची सेवा करणार आहे, तो आज भारतीय जवान होणार आहे. काय सांगाल? खरं सांगायचं झालं तर सर मी एवढं सांगेल की संतोषची जी देवडी होती
की त्यानं त्याच्या हाताला जे काम मिळेल ते काम त्यानं केलं. कोणत्याच कामामध्ये त्यानं असं समजलं नाही की हे काम कमी आहे मी कसं करू म्हणून. कारण घरची परिस्थिती एकदम हलकी असल्यामुळे त्यानं कोणत्याच ह्याचा विचार न करता प्रत्येक कामामध्ये वडिलांची साथ दिली, किंवा हलकी बाजूनं म्हणा, किंवा अन्य कोणती गोष्ट जी आता त्यांना तुम्ही एक प्रश्न विचारला की लॉकडाऊनमध्ये काय केलं, तर लॉकडाऊनमध्ये आमचा बँडचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला सर. ठप्प झाल्यामुळे मग आता घरची परिस्थिती एकदम हलकीची असल्यामुळं रोजचा उदरनिर्वाह करायचा कसा, तर त्यावेळी त्यांना एक व्यवसाय निवडला. कारण त्यावेळेस फक्त फळ विक्रेत्याला मान्यता होती. तर त्यावेळेस त्यांना नारळ पाणी विकण्याचा विचार केला. तर नारळ पाणी विकून सर, नारळ पाणी झाल्याच्यानंतर परत ते आजीसोबत जाऊन आंबे विकायचा किंवा ते जांभळे विकायचा. एवढे त्यानं कष्ट केले सर की त्या कष्टाचं चीज कुठंतरी आज त्याच्या अग्निवीर होण्यानं झालेलं आहे सर. म्हणजे त्यांनी परिस्थितीला बिलकुल असं परिस्थिती ढकलण्यात लागलं नाही. त्यांनी घडेल ते काम केलं, कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी सामोरं गेला परिस्थितीला आणि त्यांनी ते यश संपादन केलेलं आहे. काय सांगाल, खरं म्हणजे साठेनगरचा हा पहिला युवक आहे की जो अग्निवीर झालेला आहे. इतर युवकांना तुम्ही काय आवाहन कराल की त्यांनी पण देशाची सेवा करावी, त्यांनी पण सहभागी व्हावं आणि देशाची सेवा करण्याचं त्यांना भाग्य मिळावं, काय सांगाल? मी एवढं साठेनगरमधील असं किंवा आजूबाजूला भीमनगर असेल किंवा प्रत्येक एरियामधल्या युवकाला एवढं सांगेल की जिद्द, माणसाच्या मनात काय होण्याची जिद्द जर असेल तर माणूस ती जिद्द पूर्ण करण्याचे स्वतःमध्ये सामर्थ्य असेल तर करू शकते. आता जर आपण जर विचार केला की कोणती बी जिथं आपल्याला समजा हे आपल्या SC असेल त्या SC किती जागा आहेत, त्या जागाचा विचार न करता असा विचार करायचा की त्याच्यामधली एक जागा माझीच आहे आणि ती जागा मी हासिल करणारच आणि त्या जागेवर फक्त आणि फक्त माझाच अधिकार आहे. एवढं विचार करून जर प्रत्येक तरुणानं जर समजा मेहनत जर घेतली तर खरोखर यश मिळू शकते. हे संतोषच्या जिद्दीवरून सांगू शकतो सर मी. खरं म्हणजे अतिशय मेहनतीतून संतोषने यश संपादन केलेलं आहे. आपण त्याच्या मामाची प्रतिक्रिया पाहिली, त्याची प्रतिक्रिया पाहिली, त्याच्या वडिलांची पाहिली. सर्वांना हे सांगितलं की मुळात जिद्द ही संतोषची होती की आपल्याला अग्निवीर व्हायचे, देशाची सेवा करायची आहे आणि काय पडेल ते आपण काम करू, काहीही काम करू, पण देशाची आपल्याला सेवा करायची आहे. त्यासाठी फिजिकलच्या म्हणजे मेडिकलच्या आडल्याशी त्याचा पाय सुजलेला होता. त्याही परिस्थितीत त्याने डगमगला नाही, तो त्या परिस्थितीला सामोरे गेला आणि आज संतोष हा देशाची सेवा करणार आहे. खरं म्हणजे हेच आव्हान संतोषनं त्याच्या वडिलांना, त्याच्या मामाने केलेलं आहे की अशाच प्रकारचं कार्य नवीन युवकाने करावं, अशाच प्रकारची जिद्द ठेवावी आणि त्या एका जागेवर स्वतःचं नाव ठेवावं. नितीन ढाकणे, बीड, परळी.